सुरुवात करूया आजच्या आपल्या लाईव्ह सेशनमध्ये आपण समाज कल्याण विभागाद्वारे दिनांक 7 मार्च 2025 रोजी दुपारी 1 वाजेपासून ते 3 वाजेपर्यंतच्या शिफ्टमध्ये सिनियर सोशल वेलफेअर इन्स्पेक्टर पदाचा जो पेपर झालेला आहे त्यामध्ये आलेल्या इंग्रजीच्या प्रश्नांचा आपण अनालिसिस करत आहोत. सुरुवात करूया पहिल्या प्रश्नाला. बघा, पहिला प्रश्न आहे सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन दॅट कॅन सबस्टिट्यूट द अंडरलाईन ग्रुप ऑफ वर्ड्स. पहिलाच प्रश्न आपल्याला वन वर्ड सबस्टिट्यूशनवर विचारलेला आहे. अगदी सोपा प्रश्न आहे. जर तुम्ही व्यवस्थित प्रश्न रीड केला तर तुम्हाला क्लिअर आन्सर जे आहे ते देता येईल. बघा काय आहे. द मूवी वॉज फिल्ड विथ, एक चित्रपट होता, तो चित्रपट भरलेला होता. द मूवी वॉज फिल्ड विथ नॉन स्टॉप म्हणजे कधीही न थांबणारं ॲक्शन अँड एक्साइटमेंट, की ज्यामध्ये अशी मूवी होती की ज्यामध्ये नॉनस्टॉप ॲक्शन होती आणि नॉनस्टॉप एक्साइटमेंट होती. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपण काही चित्रपट असे बघतो की ज्यामध्ये फक्त ॲक्शन्स असते, काही चित्रपट असे आपण बघतो की ज्यामध्ये ॲक्शन तर असतेच परंतु सोबत उत्सुकता असते, एक्साइटमेंट असते आणि अशा प्रकारच्या चित्रपटांना आपण थ्रिल मूवी असं म्हणत असतो किंवा त्याला थ्रिलर म्हणत असतो, की जो चित्रपटामध्ये आपल्याला अनुभवायला मिळतो त्याला आपण थ्रिलर असं म्हणत असतो. सो या प्रश्नाचं उत्तर तर सर्वांना जमलं असेल. हा प्रश्न कॉमन सेन्सचा क्वेश्चन आहे. ड्रामा म्हणू शकतो का? ड्रामा म्हणजे फक्त नाटक होईल, त्यामुळे त्यामध्ये आपण ॲक्शन आणि एक्साइटमेंट घेऊ शकत नाही. टेडियम म्हणजे काय? कंटाळवाणं, ज्याला आपण बोर म्हणतो की मला बोर होतंय, बोर ड्रम कंटाळवाणं जे असेल त्याला आपण टेडियम म्हणतो. सेम बोर्डम. आता ही दोन्ही शब्द बघा मित्रांनो, हे सिनॉनिम आहेत एकमेकांचे. हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे की हे एकमेकांचे काय आहेत? सिनॉनिम्स. आणि यांचा अर्थ काय होतो? कंटाळवाणे. काय अर्थ होतो यांचा? कंटाळवाणे. सो ज्यामध्ये एक्साइटमेंट आहे, ज्यामध्ये थ्रिल आहे, ज्यामध्ये एक्साइटमेंट आहे, ॲक्शन आहे, ते कंटाळवाणं होऊ शकतं का? नाही. म्हणजे हे सुद्धा कॅन्सल, हे सुद्धा कॅन्सल, हे सुद्धा कॅन्सल. काय ऑप्शन शिल्लक राहिलं? थ्रिल म्हणजे काय? शॉक. आपल्याला ते काहीतरी अनुभवायला मिळतंय, काहीतरी उत्सुकता आहे की पुढे काय होईल, पुढे काय होईल. अशा प्रकारच्या एक्साइटमेंट देणाऱ्या चित्रपटांना आपण जनरली काय म्हणत असतो? आपण त्यांना थ्रिल मूवी असं म्हणत असतो. क्लिअर आहे सगळ्यांना? पहिल्या प्रश्नाचं उत्तर तर सर्वांना जमलं असेल. पुढचा प्रश्न बघा.